बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची बातमी समोर येते। गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा वाढता सहभाग लक्षात घेता गुन्हेगारांचं वय हे 18 वर्षांवरून 14 वर्ष करण्याची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे आणि यासाठीच नवीन कायदा करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। संसदेच्या आगामी अधिवेशनामध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सुद्धा अजित पवार यांनी दिली। कोयत्यानं होणाऱ्या हल्ल्यांमध्ये अनेकदा अल्पवयीन मुलं सामील असतात आणि त्यांच्यावर कडक कारवाई करता येत नाही। या सगळ्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय। त्यांना अशा गोष्टी करायला भाग पाडतात काही जण आणि मग त्यांच्यावर पोलिसांना ऍक्शन घेता येत नाही, त्यांना जेलमध्ये टाकता येत नाही, त्यांना बालगृहातच पाठवावं लागतं आणि बालगृहात काही एवढी मोठी शिक्षा तिथं करता येत नाही। त्यामुळं आता आपल्याला ते 18-21 वयोगट हे खाली आणण्याच्या करता मी अमित भाईंना विनंती केलेली आहे की बाबा 14 वर्षाचा मुलगा जरी अशा पद्धतीनं वागला आणि तो सापडला तर कायद्यामध्ये काही बदल करून त्यांना पण कडक शासन झालं पाहिजे। या पद्धतीनं आपण प्रयत्न करतोय, बघतो मी त्याला किती यश येतंय, कारण दिल्लीला पण या राज्य सरकारच्या कामाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस, मी आणि एकनाथराव शिंदे अनेकदा जातो। आता अधिवेशन पण त्यांचं माझ्या माहितीप्रमाणे 1 फेब्रुवारीला सुरू होतं, नवीन अर्थसंकल्प पण येईल, त्यावेळेस पण आमचं जाणं येणं होईल, त्यावेळेस पण मी याच्यामध्ये त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करणार आहे।